आंतरवाली सराटीतून मनोज रांगेंच्या घराची ड्रोनद्वारे टेहळणी केली जात असल्याची माहिती आहे। आंतरवाली सराटीमधील आंदोलन स्थळाची टेहळणी केली जात असल्याचं कळतंय। अज्ञातांनी ही टेहळणी केल्याचा प्रकार समोर आलाय। आंतरवालीच्या सरपंचांच्या घराची पाहणी केल्याचंही उघड झालं आहे। तर ड्रोनद्वारे टेहळणी करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघणार आहोत। आंतरवाली सराटी ज्या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांचा स्थान आहे, निवासस्थान आहे, त्या ठिकाणी ड्रोनद्वारे टेहळणी केली जाते। अज्ञातांनी ही टेहळणी केल्याची माहिती समोर येते आणि आंदोलन स्थळाची टेहळणी केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। त्याचबरोबर तिकडचे जे सरपंच आहेत त्यांच्याही घराची पाहणी केली ड्रोनद्वारे अशी माहिती समोर आली आहे आणि त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर रात्रीच्या सुमारास हे ड्रोन त्यांच्या घराबाहेर, सरपंचांच्या घराबाहेर आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी आंदोलन केलं जातं नेहमी त्या ठिकाणी सुद्धा टेहळणी करत होते। याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मात्र आता ही ड्रोनद्वारे टेहळणी नेमकी कोण करत असेल, कोण लक्ष ठेवून आहे मनोज रांगे पाटील यांच्या हालचालींवर, ज्या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे त्या ठिकाणावर, त्याचबरोबर मराठा आंदोलनावर कोणाचं नेमकं लक्ष आहे असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मनोज रांगे पाटील ज्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी 3-4 वेळा उपोषण केलेलं आहे आणि त्याचबरोबर मोठं आंदोलन उभारल्याचं पाहायला मिळालं होतं आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। सगळे सोयरेच्या जीआरची अंमलबजावणी करा अशी मागणी ते करतात आणि येत्या 13 जुलैपासून त्यांनी पुन्हा एकदा आपण आंदोलन करणार असा इशारा दिलेला आहे, लोकांशी संवाद साधणार असल्याचं ते म्हणतात। आणि अशातच ज्या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांचं घर आहे तिथं ड्रोनद्वारे टेहळणी केली जाते। त्याचबरोबर आंदोलनाच्या ठिकाणची सुद्धा पाहणी करण्यात आली आणि तिकडचे सरपंचांच्या घराची ही टेहळणी केल्याचं समोर आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।